प्रेमरते बैसली मिठी प्रेमरते बैसली मिठी आवडीला तिमखासी भाग गेला तिन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे करे माफ भाग गेला तिन गेला अवघा झाला आनंद पांडुरंगा करू प्रथम काय माझी वाणी मानेल संतांची रंजवू चित्ताची आपल्या यो मदाचे लागे हरिनामाचा छंद यो मदाचे लागे हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं समाधी मूर्ति नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदाहरण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्याचे जननी देवाची विठ्ठल शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मधुरावा सुबटा हे दुःख भांडण हे दुःख भांडण मारुती वादन पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार हे दुःख मारुती वादन हे दुःख अखिल गुणनिधान करुणावरणालय भक्त वात्सल्य मिळिकांत प्राण संजीवन पंढरीश परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांगण पूर्णी प्राप्त करून साधकांचे मायबाप योग्यांची माऊली आळंदीतील निवासी श्री महाश्री ज्ञानोबराय यांना दंडवत करून व श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांना वंदन करून तसेच आद्याचार्यांपासून आचार्यांपर्यंत असणारे संत मंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी वारकरी व उपस्थित तुम्ही सर्व गावकरी तुम्हा सर्वांना वंदन करून मी माझ्या कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांना वारकरी संप्रदायाचं पिता असं संबोधलं जातं तसे असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा केवळ 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठांतरात अभंग सर्वांच्या पाठांतरात तर इथल्या कुणाचा अभंग पाठ आहे कुणाचा कानपाठ तरी कुणाचा कानपाठ नसल्या कुणाच्या ऐकण्यात तरी अभंग आहेत कुणाचा पाठही नाही कुणाचा कानपाठही नाही आणि कुणाच्या ऐकण्यातही नाही हे म्हणायचं चुकून भारतात जन्माला आले ते पाकिस्तान जेवढे भारतात जन्माला आले ते सर्वांचा अभंग पाठच आहे. कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवान पंढरीशी परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श किंवा दर्शन केल्यानंतर त्यांच्या जीवनातील त्यांना आलेला परमार्थिक अनुभव प्रतिपादन करतात. या जगाच्या पाठीवरती असा एकही जीव नाही की ज्याला जीवन जगत असताना अनुभव येत नाही. मी जीव म्हटलं नाही म्हणणं म्हटलं आहे. मानवाचं काय घेतं रस्त्याने फिरणाऱ्या गाढवाला सुद्धा अनुभव येतो. म्हणजे एखादं जर कुत्र एखाद्याच्या जर घरी भाकरी खाण्यासाठी जर आलं तर तिथं भाकरी न मिळता पाठीत काठी जर मिळाली तर ते कुत्र त्या दारातून जाताना 10 वेळा विचार करतो म्हणेल इथं नको इथं कालचा अनुभव खूप वाईट. म्हणजे आपल्या जगाच्या पाठीवरती असे कित्येक अनुभव आहेत. तुम्हाला काय अनुभव सांगून जातो.
तर पहिला अनुभव, काही अनुभव जरी आले तरी समाजा पुढे मांडता येत. बोलत चला, तुम्ही बोला तर कीर्तन चालणार नाही. म्हणून बोलत चला. काही अनुभव जरी आले तरी समाजा पुढे मांडता येत. काही अनुभव आले नाही तरी ते समाजापुढे मांडता येत. काही अनुभव जरी आले तरी समाजापुढे सांगावे का? काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू तर एका एकाचा विचार करू. पहिला अनुभव, काही अनुभव जरी आले तरी समाजापुढे मांडता येत नाहीत. तर उदाहरण देऊ का? उदाहरण, बरं ह्यो काय आहे? कसा आहे? गोड आहे. बरं किती गोड आहे? किती खाऊ? किती गोड आहे? हा? बरं आता सांगा किती गोड आहे. हा मी काढला, मला कसा लागला? काय माहिती गोड. बरं, गुळ गोड आहे हा आपला अनुभव आहे. गुळ गोड आहे हा आपला अनुभव आहे. पण तो अनुभव मला समाजापुढे मांडता आला का? किती गोड आहे? नाही. की गुळ किती गोड आहे ते नाही. म्हणून काही अनुभव जरी आले तरी समाजापुढे मांडता येत. काही अनुभव आले नाही तरी ते समाजापुढे मांडता. उदाहरण देऊ का? तसलं नाही, दुसरं देतो. बर, विष कसा आहे? कळलंच नाही. कसं आहे? घेतल्याशिवाय काय कळायचं? घेतलंय. नाही. चला शंभू महाराजांच्या कीर्तनाला येतोय. टोपण बरं विष्णू आलाय का पिऊन? नाही. बरं, याचा कोणाला अनुभव आलाय का इथले? आलाय का? नाही घ्यायचं आहे. घेताय का? बरं. विषाचा आपल्याला अनुभवच आला नाही तरी आपल्याला कळतं की विष पिल्यानंतर माणूस मरत. म्हणून काही अनुभव जरी आले नाहीत तरी ते समाजापुढे मांडता. विषाचा आपल्याला अनुभवच आला नाही तरी तो समाजापुढे मांडता आला ना की विष पिल्यानंतर माणूस मरत. काही अनुभव जरी आले, काही अनुभव आल्यानंतर समाजापुढे सांगू नाही तर आहे सर्वांचा लाडका अनुभव, संसारिक अनुभव. हो ना? बर, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. संसारात आलेला अनुभव समाजात सांगावा ना? ना सांगावा. बर, उदाहरणार्थ, एखाद्याची जर बायकोने एखाद्याच्या जर नवऱ्याला घरात बी दम उठानं मारले, तुम्ही समाजात सांगाल का? आधी तर म्हटलं नाही सांगणार. म्हणून काही अनुभव जरी आले तरी समाजापुढे सांगू. काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू. हा आहे प्रामाणिक अनुभव. तर तुम्हाला एक दृष्टांत देऊन जातो. तर बरं, इथलं पंढरपूरला कोण कोण जातं? हात वर करा. करा, बिनधास्त करा. कीर्तनकार काय करतात? बरेच जण जातात. पंढरपूरला गेल्याच्या नंतर महिलांची घरी काय असते? सोडा बघणं, कुंकू बघणं, बांगड्या बघणं, ही महिलांची घरी आहे. बरं, पुरुष तुमची घरी काय? पकवाज बघणं, पेटी बघणं, इळा बघणं, कोयता बघणं. बर, एक मराठी महिला एका मुस्लिम स्त्रीच्या दुकानात जाते. त्या दुकानात गेल्याच्या नंतर त्या मुस्लिम स्त्रीला म्हणते की कुंकू दाखवा. काय दाखवा? कुंकू दाखवा. ती मुस्लिम स्त्री एक एक कुंकू त्या मराठी महिलेला दाखवायला चालू करते. ती मराठी महिला एक एक कुंकू हातावर घेते, असा हात हलवते आणि बघते की कुंकाला गोळा येतोय. हे जर कुंकू आपण कपाळाला लावलं तर कुंकू उतल का? ती मराठी महिला एक एक कुंकू हातावर घेऊन बघत होती. त्या मराठी महिलेला एक कुंकू पसंत पडतं. ती मराठी महिला त्या मुस्लिम स्त्रीला म्हणते की काकू, हे तुम्ही कुंकू मला द्या. आता ती मुस्लिम स्त्री म्हणते की हे तुम्ही कुंकू घेऊ नका, हे कुंकू कसं आहे? खराब आहे. हे जर कुंकू तुम्ही कपाळाला लावलं तर हे कुंकू तुम्हाला उतणार आहे, तुम्ही कुंकू लावू नका. माझा दृष्टांत संपला. मला या दृष्टांतातून एवढंच सांगायचं होतं की ती
मुस्लिम स्त्री कुंकू लावते का हो? नाही. नाही. म्हणून समाजात काही वर्ग असा आहे अनुभव नसताना उपदेश करतो. काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू. आहे परमार्थिक अनुभव. ह्या अभंगाचा विचार जर केला तर तुकोबारायांना आलेला परमार्थिक अनुभव प्रतिपादन करतो. मग काय अनुभव आहे तर त्या देवाचे चरण पाहिले आणि माझे मन एका जागेवर स्थिर झाले. पण मन कसं आहे तर चंचल आहे. कथाप्रमाणे तुम्हाला 5 दृष्टांत देऊन जातो. तर पहिला दृष्टांत 2 पोरं असते ती पोरं माहिती बर 2 पोरं असते ती ठरवते ती या वर्षी आपण वारीला जायचं. जायचं. कसली जरी अडचण आली तरी वारीला आपण जायचं. त्यांची काय पहिलीच वारी होती. ती दोघे निघाली. आता आपल्या गावात ही वारी जाते. आता त्यांच्या गावची जे दिंडी चालक आहे त्यांना विचारायला गेली की या वर्षी आम्ही वारीला येऊ का? येऊ का? ती म्हणाली या तुमच्याकरता ते दिंडी सोळा या. आली. त्यांचा जो बिचाना होता तो बिचाना घेतला आणि मधला जो टप्पा होता तो पार करून वारी कुठं गेली? वाकरीत. वारी आली वाकरीत. तर त्या दोघांचा पाय होतं ते लागलं दुखायला. त्या दोघांनी एका झाडाखाली विश्रांती घ्यायची ठरवली. त्या वारीचा काय तिथं मुक्काम नव्हता. त्या दोघांनी त्या आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घ्यायची ठरवली. दोघांनी त्या आंब्याच्या झाडाखाली ताणून दिली. इकडे वारीचा मुक्काम नव्हता. वारी पुढे निघून गेली. तर तेवढ्यात एका जणाला जाग येते. उठतो बघतो इकडे तर अंधार सगळा आणि वारी तर दिसत नाही. वारी त्याला वाटलं की वारी पुढे निघून गेली. तो दुसऱ्याला उठवतो. अरे उठ उठ. तर वारी दिसत नाही. अंधार पडलाय सगळा. आपण दोघांनी दिली ती ताणून म्हणून आपल्याला काय कळत. ती दोघं उठतात. इकडे तिकडे बघतात तर वारी त्यांना मिळत नाही. तर त्या आंब्याच्या झाडाच्याच मागं एक घर होतं. घर त्या घरात जाऊन विचारलं की आजच्या पुरती आम्हाला राहण्याकरता जागा मिळेल का? तर ती म्हणाले मिळेल या. आली घरात आली. घरात आल्याच्या नंतर त्यांना पाणी दिलं. त्यांनी पाणी पिलं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर हातरून टाकून घेतलं. त्यांचा जो बिछाना होता तो टाकून घेतला आणि झोपायच्याच वेळेला एकदम दुसऱ्याला म्हणतो की अर्थ लवकर वारे पुढे निघून गेली असेल आपण चुकू. वारे कुठे निघून गेली असेल पुढं आपण चुकू. चल लवकर. तर ह्यो म्हणतो अरे नको. पाटा आटला जरी म्हटलं तरी आपण उठून जा. पाटा आटला बाय 4ला. तुमचं कीर्तनात लक्ष नाही. पाटा 4ला जरी म्हटलं तरी आपण उठून जाऊ. पण ह्यो काय ऐकायला तयार नाही. मग ह्यो वैतुगून तिकडे जातो. आता मन बघा. मन जो पंढरपुरात आहे तिथं मन बघा. ह्यो आता उठला असेल. ह्यो हातरुणाच्या घड्या घालत असेल. ह्यो ब्रश करत असेल. ह्यो आंघोळ करत असेल. ह्यो नाश्ता करत असेल. आता वाकडीत आहे त्याचं मन बघा. ह्यो आता तिथं पोचला असेल. ह्यानं आता चंद्रभागेस आंघोळ केली असेल. स्नान केलं असेल. हो दर्शन रांगेला लागला असेल. ह्यानं त्या भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं मुख पाहिलं असेल. चरण पाहिलं असेल. हा वारकऱ्यांना भेटला असेल. ह्यानं प्रसाद घेतला असेल. तुम्ही मला सांगा तो पंढरपुरात असून त्याचं मन कुठं आहे? वाकरीत. म्हणजे कुठं? त्या दुसऱ्या मुलाच्या घरी. आणि जो वाकरीत आहे त्याचं मन कुठं आहे? पंढरपुरात. भगवंताच्या चरणाजवळ त्याचं मन आहे. अजून सांगून जातो. एक माकडाला व बोकडाला घेऊ बाहेर गावी खेळ करण्याकरता निघाला. तर ते गाव होते नदीच्या पलीकडे. तर माकडाला आणि बोकडाला घेऊन नदीकाठी आला. नदीकाठी आल्याच्या नंतर तिथं 15-20 होड्या लागल्या होत्या. पहिल्या होडीवाल्याला जाऊन विचारलं की आम्हाला घेणार का? माकड आहे बोकड आहे मी घेणार का? तर ती म्हणाला मी काय घेणार नाही. तुमच्याकडे काय आहे? माकड आहे. माकड कसं आहे? चंचल आहे. माकड मनागत आहे. तर मी काय घेणार नाही. दुसऱ्याला विचारलं. दुसऱ्यानं तीच उत्तर दिलं. तिसऱ्याला विचारलं. त्यानंही तीच उत्तर दिलं. तिथं जेवढ्या होड्या होत्या तेवढ्या सगळ्यांना विचारलं. शेवटी एक होडी राहिलेली. त्या होडीवाल्याला विचारलं की आम्हाला घेणार का? माकड आहे बोकड आहे मी आहे. तर तो होडीवाला म्हणाला कुणी नसलं घेतलं पण मी घेईन. पण माकडाचे पाय आणि हात बांधावे लागतील. माकडवाला तयार झाला.
माकडाच्या पायाने हात बांधले. सगळेजण होडीत बसले. थंडगार वारा सुटला होता. बोकडासोबत सगळेजण झोपले. पण माकड झोपल का? माकड कसं आहे? चंचल आहे. तर माकडाच्या नाकापुढत होती एक गवताची उड्याची काडी. माकडाने ती काडी घेतली आणि बोकडाच्या नाकात घातली. बोकाड भितरलं. बोकडानं तिथनं उडी मारली थेट नदीच्या पलीकडे आणि जी होडी होती ती झाली उलटी. तर मला तुम्ही सांगा, आपलं जे मन आहे ते कसं आहे? माकडागत आहे. अजून सांगून जातो. बाहेर गावी कीर्तनाला चाललो होतो. तर आमच्या गावातले आजोबा येऊन मला म्हटले की आज कुठं? तर मी म्हणाला नाही, इकडं बाहेरगावी बारामतीच्या इकडे चाललोय. तर ते म्हणाली येऊ का? म्हणाली या, तुम्हाला जमत असलं तर तुम्ही या. ती म्हणाली येतो. ती घरात गेलेला लेंगा शर्ट जो त्यांचा होता तो बदलला आणि आल्या गाडीत बसल्या. आम्ही जिथं कीर्तन होतं तिथं पोचलो. पण कीर्तन होतं 25व्या मजल्यावर. कीर्तन होतं कुठं? बोला चला. कीर्तन कुठं होतं? 25व्या मजल्यावर. तर आम्ही लिफ्टपाशी गेलो. आमच्या दोघं एक म्हातारी आजीबाई त्या लिफ्टमध्ये गेली. ती लिफ्ट वर गेली. त्या म्हाताऱ्या आजीबाई त्या लिफ्टमधून उतरली आणि त्या लिफ्टमध्ये एक तरुणी बसली आणि ती लिफ्ट खाली आली. खाली आल्याच्या नंतर त्या लिफ्टमधून ती तरुणी उतरली. माझा दृष्टांत संपला. तर जे मन आहे ते मन बघा. तर हे बाबांचं मन होतं की येताना घरदारात आणलं असतं तर सगळेच तरुण होऊन गेलो असतो. म्हणजे त्यांचं मन जे कसं होतं, तर आधी आज जाताना कोण गेली? म्हातारी. आणि येताना कोण आली? तरुणी. त्यांना वाटलं की जादूच आहे की आज गेलं तरुण होऊन येत. मग आता तुम्ही मला सांगा, ती बाबा आहे, मग ते कशासाठी आले? कीर्तन करता. माझं कीर्तन ऐकण्याकरता आले. मग त्यांचं मन आहे ते मन कुठं पाहिजे? कीर्तन. मग त्यांचं मन आहे ते कुठं आहे? संसारात. अजून तुम्हाला सांगून जातो. एका गावात लक्ष्मी मंदिर व शेजारी चौदसा मंदिर होते. एका उत्सवात सर्वांनी लक्ष्मीच्या दर्शनात रांग लावली. मात्र एका जणाला रांगेचा कंटाळा आला म्हणून तो औदसा मंदिरात गेला. औदसा मंदिरातून दर्शन घेऊन देवीचं आश्चर्य वाटले. देवीने वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला आमच्या घरावर आपली कृपा असावी, म्हणजे अर्थातच दारिद्र्य, रोग, भांडण, अज्ञान यांचे उच्चाटन व्हावे. देवी तथास्तु म्हणाली. ह्याची परिस्थिती सुधारू लागली. शेजाऱ्यानं चौकशी केली. हा कुठे गेला होता? हा औदसा मंदिरात गेला होता. हाही गेला. हा गेल्याच्या नंतर औदसा मातेला मागितलं की आमच्या घरावर आपली कृपा असावी. ह्यो घरी चालला होता. वाटेत एक मित्र भेटला. मित्र म्हणाला घरी लवकर पळ, घराला काय लागली? आग लागली. माझा दृष्टांत संपला. मला या दृष्टांतातून एवढंच सांगायचं होतं की जे मन आहे ते कसं आहे? औदसेप्रमाणे. आता तुम्ही जर लक्ष्मी मातेकडं अवकृपा मागितली तर तुमची परिस्थिती सुधारणार आहे का? नाही. आणि जर तुम्ही त्या औदसेकडं कृपा मागितली तरी तुमची परिस्थिती सुधारणार आहे का? नाही. म्हणजे मन आहे ते मन कसं आहे? चंचल आहे. औदसेप्रमाणे मन. म्हणून कोणाकडे काय मागायचं हे आधी कळलं पाहिजे. मग असं चंचल असणारं मन फक्त स्थिर होण्याचं कारण काय? तर तेच महाराज संघाचा भंगाच्या पाहिजे. आता कोटी धावे
केल्यानंतर जीवनातला संपूर्ण क्षीण निघून जातो. तर मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्याकरता लागतच का? किंवा सुखी होण्याकरता लागतच का? तर अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन. तर एका एकाचा विचार करू. अन्न, तर आपल्या जीवनात अन्न पुरं आहे का? नाही. बरं बाबा, तुमचं वय किती? तुमचं वय सांगा. वय सांगा वय. बरं, ऐकायचं. तुमच्या 60 वयाच्या कारकिर्दीत तुमच्या कानावर कधी अशी घटना आली की एखाद्याची बायको अन्न करून मिली? नाही नाही. खाऊन खाऊन बऱ्याच जणांची मिली आली का? नाही. म्हणजे आपल्या जीवनात अन्न पुरं आहे का? तुकाराम महाराजांचं घे. तुकाराम महाराजांची एक बायको अन्न करून मिली, तरी तुकाराम महाराजांचं जीवन सुखी. दुष्काळी आटीला द्रव्य नेला, मान स्त्री एक अन्न करता मिली, तरी तुकाराम महाराजांचं जीवन सुखी ना आपलं दुःखी. अन्न, वस्त्र. वस्त्राचा विचार करू. आपल्या जीवनात वस्त्र पुरं आहे का? नाही. गेल्या काळाची माणसं म्हणायची आम्ही तिघा भावात एक शर्ट वापरला. आता जर बघितलं तर एका एका जणांकडे कपाट भरून कपडे. तुम्ही हसू नका, तुमच्याकडे येते. महाराज ह्या जर गेल्या वरती नाही माहेराला, तर वाडीला जर गेल्या एका दिवसात 2-2, 3-3 साड्या बदलतील, त्यांना पुरतील इतक्या साड्या त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे कल्पतरुता वरती. म्हणजे आपल्या जीवनात वस्त्र पुरं आहे का? तुकाराम महाराजांचं घ्या. तुकाराम महाराजांच्या बायकोकडे पातळ होतं, पातळ. तेच पातळ धुवायचं, तेच पातळ घालायचं, तरी तुकाराम महाराजांचं जीवन सुखी आणि आपलं दुःखी. अन्न, वस्त्र, निवारा. निवाऱ्याचा विचार करू. आपल्या जीवनात निवारा पुरा आहे का? नाही. घरकुल मंजूर होत नसलं, घरकुल मंजूर कर, पण निवारा शोध नसला. तुकाराम महाराजांचं घ्या. तुकाराम महाराज जर त्यांच्या वाड्यात झोपले तर घरात न चंद्र दिसत, खोप मोडकी जरा जरा, तरी तुकाराम महाराजांचं जीवन सुखी ना आपलं दुःखी. अन्न, वस्त्र, निवारा, मान. सर्वात महत्वाचा मान. बरं बाबा, तुम्हाला मान आहे का? मान हे मान नाही, समाजात मान आहे का? समाजात कुणाला बाबा? तुम्हाला मान आहे का? मान समाज. ही मान समाज. बरं, समाजात मान हा सगळ्यांना. तर संसारात लगे मुलाच्या मागे एका जणाला उभा केला जातो. कोण? मुलीचे मान. म्हणजे आपल्याला मामा व्हायचा अधिकार आहे, म्हणजे मान आहे. मुलीच्या मागे एका जणाला उभा केला जातो. कोण? मामा. म्हणजे मुलीचे मामा. एके दिनीला नवऱ्याचा बूट पळवायचा मान आहे का नाही? मान. मुलीच्या भावाला नवऱ्याचा कान पिरगाळायचा मान आहे का? मान. तुकाराम महाराजांचा घ्या. तुकाराम महाराजांची बायकोच तुकाराम महाराजांना मान देत नव्हती. समाज तर सोडा, तरी तुकाराम महाराजांचं जीवन सुखी ना आपलं दुःखी. अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन. धनाचा विचार करू. तर आपल्या जीवनात धन अपुरं आहे का? नाही. पैसे हे सगळ्यांकडे आहेत ना? भरपूर पैसे. जाताना नेणार नाही. बर, धन हे सगळ्यांकडेच आहे. मी म्हणत नाही तुकाराम महाराजांचं घ्या, मी म्हणत नाही तुकाराम महाराजांकडे नव्हतं, होतं ते सगळे इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकलं, तरी तुकाराम महाराजांचं जीवन सुखी ना आपलं दुःखी. अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन. या 5 गोष्टीच्या पलीकडे तुकोबारायांच्या जीवनात काहीतरी वेगळं होतं. ते म्हणजे आपल्याकडे कोणाकडे धन, आणि ते म्हणजे समाधान. आणि ते समाधान कुठे मिळतं? तर त्या देवाचे चरण पाहिल्यानंतर किंवा
सदा नाम घोष गुरुवारी कथा तेणे सदा चित्ता समाधान. तर ते समाधान कुठं मिळतं तर त्या देवाचे चरण पाहिल्या नंतर किंवा सदा नाम घोष गुरुवारी कथा तेणे सदा चित्ता समाधान. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या देवाचे चरण पाहिले आणि माझे मन एका जागेवर स्थिर झाले. तर तेच महाराज सांगतात अभंगाच्या दुसरे भाग गेला चिर गेला भाग गेला आपल्या जीवनात आपल्याला आनंद कधी देतो तर त्याच्या चरणाला प्रेमाने म्हणजे भावाने जर मिठी घातली तर तर भाव कसा असावा तुम्हाला सांगून जातो. तर एक मुलगा साईबाबांच्या मंदिराच्या पायऱ्या पुसत होता. पायऱ्या पुसता त्याला ताण लागतो. ताण्यानं वाकुळ होतो. इकडं तिकडं ताणाच्या शोधात जातो पण कुठंही पाणी मिळत नाही. शेवटी पुन्हा येतो मंदिराच्या पायऱ्या पुसायला लागतो. तेवढ्यात त्या मंदिरापुढं 1 कोटी लाखाची गाडी येते. गाडी आल्याच्या नंतर त्या गाडीतून सुडबुड घातलेला एक मोठा व्यक्ती बाहेर पडतो आणि तो सोन्याच्या दुकानात जातो आणि साईबाबांच्या पूजेकरता 1,500चा चांदीचा ताट विकत घेतो. ताट विकत घेतल्याच्या नंतर ह्या मुलाच्या डोक्यात विचार येतो की ते साहेब आपल्याला 20 रुपये देऊन टाकतील. आपण उसाच्या गुऱ्हाळावर जाऊ, 2 ग्लास उसाचा रस पिऊन आपली तहान भागू. असं म्हणत तो मुलगा त्या साहेबांजवळ जातो. साहेबांजवळ गेल्याच्या नंतर साहेबांना म्हणतो
साहेब 20 रुपये देता का? उसाच्या गुऱ्हाळावर जातो, 2 ग्लास उसाचा रस पितो आणि माझी मी ताण भागवतो. त्या साहेबांना राग येतो. साहेब संदेशी त्या मुलाच्या कानाखाली लावतो. मुलगा खाली पडतो. पुन्हा उठून जातो आणि मंदिराच्या पायऱ्या पुसायला लागतो. तेवढ्यात हे सगळं प्रकरण एका कॉलेजच्या मुलानं पाहिलं असतं. तो कॉलेजचा मुलगा त्या मुलाला जाऊन विचारतो की तुला का मारलं त्या साहेबांनी, काय तू चूक केली? तर तो मुलगा सांगतो, तहान लागली होती, इकडे तिकडे तानाच्या शोधात गेलो होतो, पण कुणीही पाणी दिलं नाही. शेवटी पुन्हा आलो आणि मंदिराच्या पायऱ्या पुसायला लागलो. तेवढ्यात ह्या मंदिरापुढं ह्या साहेबांची गाडी आली आणि या गाडीतून हे साहेब उतरले. साहेबांनी साईबाबांच्या पूजेकरता 1,500चं चांदीचं ताट विकत घेतलं. मी म्हणालो, हे 20 रुपये आपल्याला देऊन टाकतील, आपण उसाच्या गुऱ्हाळावर जाऊ, 2 ग्लास उसाचा रस पिऊन आपली ताण भागू, एवढंच म्हणलो. तर त्यांनी माझ्या कानाखाली लावली. तर तो मुलगा त्या साहेबांना विचारतो, विठाला 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 ते साहेब मंदिरात जातात. मंदिरात गेल्याच्या नंतर साईबाबांचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी येतात आणि त्या मुलाला म्हणतात की असलीच असतात ही, कुणाला ना कुणाला चढत असतात, असलीच असतात. तो कॉलेजचा मुलगा म्हणतो की साहेब, तुम्ही तुमच्या साईबाबांसाठी 1,500चं चांदीचं ताट विकत घेतलं. तुम्ही तुमच्या साईबाबांच्या पूजेकरता 1,500चं चांदीचं ताट विकत घेतलं. माझा साईबाबा फक्त 20 रुपयाच खूप झाला. माझा साईबाबा फक्त 20 रुपयाच खूप झाला. म्हणजे भाव असावा तर या कॉलेजच्या मुलासारखा. अजून तुम्हाला सांगून जातो, व्यावहारिक जीवनात जर पाहिलं तर प्रत्येक मनुष्य भक्ती करतो, पण भक्ती करत असताना भक्ती किती करतो याला महत्त्व नाही, भक्ती कशी करतो याला महत्त्व आहे. तर तुम्हाला एक दृष्टांत सांगून जातो. एक मनुष्य शनिवारच्या दिवशी हनुमंतरायांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर हनुमंतरायांची संपूर्ण पूजा करतो आणि बाहेर येतो आणि जिथे नारळ फोडायची जागा असते त्या जागेवर येऊन नारळ फोडतो. तो नारळ नासका निघाला. नारळ कसा निघाला? तो मनुष्य म्हणाला, हा नारळ देवाला पावला. यदा कदाचित तोच जर नारळ चांगला निघाला तर छोटासा तुकडा, एवढाच तुकडा देवाला आणि अख्खा नारळ घरी. आणि देवाकडे काय मागतो तो मनुष्य? तर अख्ख्या कुटुंबाला सुख दे. माझा दृष्टांत नकला. मला या दृष्टांतून एवढंच सांगायचं होतं की अशी जर भक्ती असेल तर तो भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला प्राप्त होईल का हो? नाही. मग आपला भाव शुद्ध होण्याकरता सावता महाराज तुकाराम महाराजांनी एक अभंग दिला. उचली काही नेले भगवंत,
कोणाकोणाचा शुद्ध होता? तर ज्या ज्या भक्तांचा भाव शुद्ध होता त्या त्या भक्तांची देवाने कामे केली. तर कोणाकोणाचा भाव शुद्ध होता? तर चोकोबारांचं एक उदाहरण घे. संत चोकोबारांच्या पत्नीनं जेव्हा बाळातपण जवळ येतं तेव्हा संत चोकोबारांची पत्नी चोकोबारांना म्हणते की तुमच्या बहिणीला माझ्या बाळातपणासाठी घेऊन या. चोकोबाराय त्यांच्या बहिणीला आणण्याकरता निघाले असताना त्यांच्या कानावर भगवान पांडुरंग परमात्म्याचा नामस्मरणाचा भजनाचा गजर त्यांच्या कानावर पडतो. सर्वांनी दोन्ही हात वर घ्या. विठोबा Om